प्रेक्षक हो, शरद जोशी स्थापित मूळ शेतकरी संघटनेचे नेते संजयजी कोले यांना आज आपण पुन्हा एकदा आपल्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज निमंत्रित केलंय। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। शेतकरी संघटना कशी फुटली आणि त्याच्या पडद्यामागची जी काही रहस्य आहेत याबद्दल आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत। मी संजयजी कोले यांचं सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीने स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार। यापूर्वी आपण 2 पॉडकास्ट केलेत, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, पण आजचा हा विषय थोडा वेगळा आणि सनसनाटी आणि रहस्यमय असा असणार आहे। तर आजच्या या पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वीच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शेतकरी संघटनेची सुरुवात कधी आणि कशी झाली आणि याबद्दल थोडं सविस्तर तुम्ही काय सांगाल? शरद जोशी साहेब 1976 ला भारतात परतले स्वित्झर्लंडवरून। त्यानंतर त्यांनी मध्यंतरी काही काळ शेतीचे अनुभव घेतले। बर। आणि मग त्यांनी पहिल्या आंदोलन चाकण रोडवरच, पुणे नाशिक रोडवरच कांद्याच्या दरासाठी केलं, ते 1978 साली। आणि त्याच्यानंतर मग लक्षात आलं की एक संघटना असली पाहिजे। तर त्याच्या पुढल्याच वर्षी 1979 पासून संघटना कार्यरत झाली। 1979 पासून संघटनेचं काम चालू झालं। त्यावेळी आपल्या इथं भारतात जनता पक्ष वगैरे असं सरकार होतं ते। बर। संघटनेचा मूळ हेतू किंवा उद्देश काय होता? मूळ हेतू शेतीमालाचा रास्त भाव, बर, आणि की जो सरकार मिळू देत नाही, हे शरद जोशी साहेबांना स्वित्झर्लंडमध्ये काम करत असताना त्यानं तिथं जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही आकडे त्यांच्याकडे आले, संख्याशास्त्र हाही त्यांचा अभ्यासाचा विषय होता, त्यामुळं हे आकडेवारी तिथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भारत सरकारच देशातल्या शेतकऱ्यांना भाव मिळू देत नाही आणि ती धोरणं तशी राबवतो। बर। तर या हेतूनच शेतकरी संघटनेचं स्थापना झाली की हा गंभीर प्रश्न आहे। इतर प्रगत देशामध्ये उत्पादन खर्चाच्या कितीतरी पटीनं जास्त भाव मिळावे असं सरकार धोरण राबवतं, तर भारतामध्ये उत्पादन खर्चही मिळू नये अशी धोरणं राबवतो। म्हणून मग साहेब आपली ती नोकरी सोडून भारतात परतले होते। म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शरद जोशींनी शेतकरी संघटना सुरू केली। हो हो। आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हा त्यांचा उद्देश होता। बरोबर। या संघटनेमध्ये शरद जोशींच्या सोबत रघुनाथदादा पाटील होते, राजू शेट्टी होते, सदाभाऊ खोत होते। हे सगळे कार्यकर्ते या चळवळीमध्ये सहभागी झाले, त्यांच्यासोबत काम करत होते। संजयजी कोले त्यांच्यासोबत कधीपासून गेले आणि तुम्ही कधीपासून हे काम सुरू केलं किंवा त्यांच्यासोबत तुम्ही कधी सहभागी झालात? तसं मी मागं म्हटल्याप्रमाणे शेतकरी संघटनेची आणि तत्कालीन एका पक्षाशी युती होती। बर। आणि त्यावेळी मी कॉलेजला असताना वगैरे जात होतो आंदोलनात, पण या मंडळींची म्हणजे शेतकरी संघटनेचे फक्त जयपालांना फराटेच मला माहिती होते। ते आमच्या घरी यायचे वडिलांना भेटायला किंवा काही आंदोलनाचं काही सांगायला, निरोप द्यायला यायचे। त्यावेळी काही फोन वगैरे नव्हते। कधी कधी पत्र यायचे, पोस्ट कार्ड त्यांची यायची असे आंदोलनाचे वगैरे। तर मी त्यापूर्वी म्हणजे सक्रिय होण्यापूर्वी काही आंदोलनात होतो, म्हणजे गहू रोखण्याचं मुंबईचं आंदोलन असेल किंवा इथं सांगलीत जो मोठा मेळावा झाला पी सिंग शरद जोशींच्या उपस्थित त्यावेळी असेल, किंवा त्यानंतर झोनबंदीच्या आंदोलनात आम्ही सक्रिय, म्हणजे आमच्या कुटुंबानंच भाग घेतला होता। वडील, थोरले बंधू, मी, आमचे धाकटे बंधू, त्यामध्ये वडील आणि धाकट्या बंधूंना अटकही झाली होती। बर। केस ही चालली। सगळ्यांनीच अटका करून घेण्यापेक्षा त्या दोघांनी करून घेतल्या होत्या। ही 1995 डिसेंबरची गोष्ट आहे। सक्रिय झालो मी 1999च्या अखेरपासून। बर। त्याच्या अगोदर हे मंडळी होती कामात। हा, म्हणजे रघुनाथदादा पाटील, राजू शेट्टी, सदाभाऊ हे तुमच्या आधीपासून संघटनेत होते? होय होय। रघुनाथदादा मला जयपाल अण्णा फराटे यांनी सांगितल्याप्रमाणे 88-89 ला काहीतरी सक्रिय झाले। बर। त्यानंतर त्यांच्यामुळे सदाभाऊ 91-92 ला सक्रिय झाले। बर। आणि राजू शेट्टी हे 95च्या झोनबंदीच्या आंदोलनात नुकतेच यात आले होते। बर। म्हणजे सदाभाऊ खोत हे आधी होते? हा होय। राजू शेट्टींच्या आधी सदाभाऊ खोत संघटनेमध्ये होते। होय होय। आणि त्यांच्याही आधी रघुनाथदादा होते? हा होय। म्हणजे राजू शेट्टी हे नंतर आले? मग ही सगळी शेतकरी संघटनेची आंदोलनं व्हायची, याचं तेव्हाचं नियोजन कसं असायचं? जी राज्य किंवा देश पातळीवरची आंदोलनं आहेत
शेतकरी संघटनेचं कार्यालय पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं म्हणजे आत्ताचा राजगुरुनगर तालुक्यातल्या बर, बर. आंबेठाण या गावात जे शरद जोशी साहेबांचं शेतामध्ये घर आहे हा, ते मुख्य कार्यालय म्हणून काम बघत होतं. साहेबही तिथंच राहायला होते. बर. त्याशिवाय आणि राज्य पातळीवर राष्ट्र पातळीवर कार्यकारिणी होऊन त्यात चर्चा होऊन मग हे आंदोलन ठरायचे आणि जी स्थानिक आंदोलनं आहेत ती इथं जिल्हा पातळीवरच ठरायची किंवा आजही आपापल्या जिल्ह्यात ठरली जातात. मग जेव्हा ही आंदोलनं व्हायची सगळे कार्यकर्ते तुम्ही एकत्र जमायचा, आंदोलनाचं नियोजन व्हायचं, मग इतक्या सगळा हा जमाव, इतके सगळे कार्यकर्ते, संघटना, ही सगळी संघटना बांधून ठेवताना जे काही वैचारिक मतभेद असे काही होते तुमच्यामध्ये सर्वांमध्ये? नव्हते. अजिबात नव्हते. म्हणजे आमचे वैचारिक मतभेद वगैरे काही नव्हते कारण उद्देश ठरलेले होते आणि त्याचे जे काही मागचा अर्थशास्त्रीय विचार होता तो शरद जोशींचाही सगळ्यांना माहिती होता. त्यामुळे मतभेदाचं काहीच नव्हतं. म्हणजे एकोप्यानंच होतो आम्ही सगळेजण. पण नंतर शेतकरी संघटनेमध्ये फूट पडली. पण ही फूट पडताना सुरुवातीला राजू शेट्टी यांनी संघटना सोडली, नंतर रघुनाथदादा पाटील यांनी हे संघटनेतून बाहेर पडले, बरोबर, आणि सदाभाऊ खोत यांनी ही संघटनेला रामराम केला. हो. तर मग संघटनेमध्ये ही फूट का पडली याची काही राजकीय गणित किंवा इतर काही कारण आहेत? हो हो, फूट पडली किंवा हे लोक फुटले एक एक करून, यामाग त्यांना दुसरीकडून काही आमिषे आलेली होती. बर. आणि त्यामुळे ते फुटले. पहिल्यांदा राजू शेट्टी फुटले 2004ला, त्यावेळी विधानसभा निवडणुका अजून होणार होत्या आणि मला वाटतं मार्च 2004 असावा, राजूनी मी संघटना सोडली असं जाहीर केलं आणि ती सोडताना शरद जोशी साहेबांच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दात जी टीका त्यांनी केली. बर. आणि ते फुटले आणि मग ते स्वाभिमानी वगैरे त्यांनी स्थापना नंतर काही महिन्यातच केली. तर त्यामागे राजकारण होतं. बर, म्हणजे कुठलाही तात्विक मतभेद नव्हता? अजिबात नव्हता. कारण त्याच्या अगोदर एक कार्यकारिणीची बैठक वर्ध्याला झाली होती बहुतेक किंवा नागपूरला, मला आठवत नाही, नागपूर असावं. तिथं राजू शेट्टी यांनी त्यावेळी शरद जोशी यांनी भाजपशी आणि शिवसेनेशी युतीचा प्रयत्न केला होता. तो त्यांनी तसं त्याचं जाहीर केलं की आपली युती होऊ शकते. त्याला व्यासपीठावरून राजू शेट्टी यांनी पाठिंबाही दिला होता, हे फार चांगलं घडतंय असं म्हटले होते. आणि तिथून आल्या 15 दिवसात त्यांनी आपले दात बाहेर काढले. बर. याचा अर्थ ते अगोदरपासून डाळ शिजलेली होती. त्यांनी ते त्या नागपूरच्या बैठकीत नाटकच केलं होतं. हे नंतर सिद्ध झालेलं आहे. राजू शेट्टी संघटनेतून बाहेर पडले, त्यांनी स्वतंत्र शेतकरी संघटना सुरू केली, स्वाभिमानी शेतकरी संघटना या नावानं. नंतर ते आमदार झाले, खासदार झाले. तर तुमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये राजकीय गणित होती. हो. मग शेतकरी संघटनेला एक आमदार मिळाला, खासदार मिळाला, मग हे शेतकरी संघटनेचं यश होतं असं तुम्हाला वाटतं का? इतर काही याच्यामध्ये राजकीय काही घडामोडींमुळे हे शक्य झालं? हा, राजकीय घडामोडी घडल्या म्हणून हे शक्य झालं असंच त्याचं उत्तर आहे. कारण तोपर्यंत संघटना कधी नव्हे ते दक्षिण किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजत होती उसाच्या आंदोलनामुळं. बर. आणखी त्यामुळे झालं असं की ज्या पट्ट्यामध्ये तत्कालीन राज्यात किंवा केंद्रात जे सरकार होतं काँग्रेस आणि इथं राष्ट्रवादी वगैरे मिळून, बर, त्यांना ते डोईजडच होतं. कारण त्यांच्या महत्वाच्या मुद्द्यालाच आम्ही हात घातला होता. उसाचा दर, कारखाने त्यांचे होते, सहकारी संस्था सगळ्या त्यांच्या होत्या की ज्या या व्यवसायाशी निगडीत आहेत. बर. त्यामुळं संघटना खिळखिळी करणं हा त्यांचा राजकीय उद्देश होताच. प्रश्न होता तो आमच्यातला कोण गद्दारी करतोय, बर, एवढाच. तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवूनच शेतकरी संघटना फोडली गेली. हो हो. आणि त्यामुळेच राजू शेट्टी संघटनेनं बाहेर पडले. अगदी बरोबर. तर हे अगोदर ठरलं होतं आणि यांनी अट ठेवली राजू शेट्टी यांनी, बर, की मला तुम्ही मग आमदार केलं पाहिजे. एवढं आता मी करतोय तुमचं काम मोठंच, म्हणजे शेतकऱ्यांचं बिघडवायचं किंवा संघटनेचं बिघडवायचं एवढं मोठं मी काम करतोय, तर मला तुम्ही आमदार केलं पाहिजे. तर त्यावेळी सिटिंग आमदार शिरोळ तालुक्यामध्ये सारे पाटील साहेब होते. बर. तर त्यांना मुंबईतून राजकीय लोकांनी फोन केले की तुम्ही यावेळी उभाच राहायचं नाही.
बर 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 आणि राजू शेट्टी यांनाच तुम्ही निवडून आणायचं आहे, ही जबाबदारी तुमचीच आहे. बर आणि मग राजू शेट्टी यावी अशी यंत्रणा राबवण्यात आली. राजू शेट्टी ना बाजूला काढण्यामध्ये सुद्धा मुंबईची यंत्रणा जशी होती, तर तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेही होते, हे दादा घराण्याशी एकनिष्ठ होते. आणि मग त्यांनी मिरजेच्या आपल्या माजी आमदार शरद पाटील साहेबांना सांगून, कारण शरद पाटील साहेब ज्या समाजाचे होते आणि राजू शेट्टी हा हा असं ते त्यांनी लिंक जोडली आणि त्यांनी ती शरद पाटील सरांनी हमी दिली. ती राजूनही ती अट त्यांच्यापुढे ठेवून तो निरोप वगैरे सगळे व्यवस्थित झालं. त्या फोडाफोडीत त्यांचाही सहभाग होता, कारण शरद पाटील सरांच्यावरही वसंतदादा घराण्याचे मिरज मतदारसंघात बऱ्यापैकी उपकार होते. बर, म्हणजे थोडक्यात तुमचा थेट आरोप हा काँग्रेसवरती आहे. हो हो, काँग्रेसवरच आहे, हाय काँग्रेसवर आहे. हा, म्हणजे शेतकरी संघटना फोडण्यामध्ये काँग्रेसचा हात होता असं हा, म्हणायचं आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसचा हात होता. बर, तुम्ही दादा घराण्याचा आता उल्लेख केलात, तर याचा परस्पर असा काय संबंध आहे की दादा घराण्यांनी त्यांना मदत केली? त्याचं कारण असं होतं की एकतर या पट्ट्यात त्यांना प्रभाव ठेवायचाच होता भाग एक. दुसरं म्हणजे शरद जोशी साहेबांनी भाजप आणि शिवसेना बरोबर जायचं ठरवलं. बर, आणि शेतकरी संघटना, इतकी मोठी शेतकरी संघटना महाराष्ट्रात जर हे करत असेल, तर ते काँग्रेसला आणि पर्याय सोबतीनं राष्ट्रवादीलाही त्रासदायक गोष्ट होती राजकीय दृष्ट्या. बर, त्यामुळे ती फोडणं गरजेचंच होतं. आणि कधी नव्हे ते दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस आंदोलनामुळे या संघटनेनं प्रचंड उचल घेतलेली होती आणि त्याचे परिणाम झाले असते. जर ही संघटना भाजप शिवसेनेबरोबर जर उघडपणे या पट्ट्यात गेली असती, तर याच पट्ट्यात त्यांचा प्रभाव होता. बर, त्यामुळं त्यांना ती भीती होती. आणि विशेषतः साखर कारखानदारी आणि या संदर्भातला पण त्याच्यामध्ये कदाचित विषय असल्यामुळे हस्तक्षेप झाला असेल. हो हो, हस्तक्षेप झालाच तो. कारण त्यांना हा त्रास नकोच होता, कारण त्यांचं सगळं राजकीय अर्थशास्त्र या सहकारातल्या ज्या संस्था आहेत, कारखाने असतील, दूध संघ असतील किंवा सोसायट्या, बँका, जे काय आहेत हे सहकारातलं, त्याच्यावरच होतं. त्यामुळं तिथंच बरोबर संघटनेनं हात घातल्यामुळं त्यांना ही संघटना खिळखिळी करणं अत्यंत गरजेचं बनलेलं होतं. आणि मग त्यांनी सारे पाटील साहेबांना थांबवून मग ज्यांनी पंचगंगा कारखान्याची बिलं वेळेवर दिली नव्हती, अशा रत्नाप्पांना कुंभार यांची कन्या रजनीताई मगदूम यांना तिथं जाणीवपूर्वक काँग्रेसतर्फे तिकीट देण्यात आलं. आणि राजू अपक्ष किंवा स्वाभिमानी या नावानं उभा राहिले. असे ते अगदी म्हणजे उमेदवारही राजू शेट्टींच्या विरुद्ध कमकुवत उभा करण्यात आला की आपसुक तेच निवडून यावेत. बर बर बर, तर ती अशी घटना घडलेली आहे. राजू शेट्टींनी अनेक आंदोलनं केलीत ऊस दराच्या बाबतीत, आणि त्यांनी प्रत्येक वेळेला जी मागणी केली आहे त्या मागणीच्या संदर्भात जेव्हा चर्चा झाल्यात साखर कारखानदारांच्या सोबत, तर ते त्या मागणीवर ठाम न राहता परत कमी दरावरती तडजोड झाली. आणि मग कमी दरावरती मग शेतकऱ्यांनी ते दर स्वीकारले, किंवा मग पेपरमधनं बातमी आली की राजू शेट्टींनी आंदोलन थांबवलं आणि उसाला योग्य दर मिळाला. अशा नंतर बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मग हा एक आरोप आहे त्यांच्यावरती की इथं दर ठरवताना जेव्हा बैठक झाली तेव्हा त्यांनी मुद्दामून काही अशी माघार घेतलेली आहे. होय, तो एक शेतकऱ्यांना न कळलेला भाग आहे की दरवर्षी वार्षिक जत्रा भरल्यासारखं ते जयसिंगपुरात एक ऊस परिषद घ्यायची, एक आवाच्या सव्वा दर मागायचा. तुम्हाला हे ऐकून कदाचित गंमत वाटेल की राजू शेट्टी हे स्पीकरवरून मोठ्यानं म्हणायचे, इतका दर मागायचा का? आणि तो आवाज अजून शेवटच्या माणसाला ऐकू जायच्या अगोदर दुसरा लगेच एक वाक्य टाकायचं की अशा दरात खालीवर करायला मला अधिकार तुम्ही देताय का? आता तुम्ही काही सेकंदात म्हणताय की हा दर मागायचा का, आणि लगेच म्हणताय की यात खालीवर. मग तुमचं खालीच होणार आहे तर त्या पहिल्या दराला काय अर्थ आहे? भाग एक. दुसरं म्हणजे सरकारच त्यांच्या मदतीला असल्यामुळं प्रत्येक वेळी आम्ही समक्ष बघितलेलं आहे की सुरुवातीला 1-2 वर्ष पतंगराव कदम साहेब आणि नंतर दीर्घकाळ हर्षवर्धन पाटील साहेबांनी राजू शेट्टींना केवळ जवळ बसवून ही सगळी आंदोलनं व्यवस्थित हाताळलेली आहेत. आणि हे दराचं
हे ठरवून होतं, म्हणजे काय किती मागायचं आणि ते कुठवर आणून ठेवायचं, आणखी कारखान्यांना दरम्यानच्या काळात कारखान्यांना काय निरोप द्यायचे, त्यांना कशी भीती घालायची, मग त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ते काय असेल, कसं असेल. बरं. हे घडलेलं आहे. या सगळ्या घडामोडीमध्येच राजू शेट्टींनी एक शिरोळमध्ये एक आंदोलन केलं होतं. ते आंदोलन चिघळलं होतं, त्यांच्या डोक्याला मार लागला होता. पेपरमधनं आणि अनेक तशा बातम्या आल्या, माध्यमांमधनं त्याला प्रसिद्धी तशी मिळाली. त्यांच्या डोक्याला इजा झाली होती, मोठ्या प्रमाणावरती रक्त गेलं होतं. पोलिसांनी ती मारहाण केली होती, अशा स्वरूपाचं ते एक चित्र एकूण त्यावेळेला माध्यमांमधनं प्रसिद्ध झालं होतं. तर हे खरंच असं काही घडलं होतं? याच्याबद्दल एक शेतकरी संघटनेचे नेते, एक जाणकार नेते म्हणून तुम्ही काय स्टेटमेंट द्याल? मुळात अशी मारहाण काही झालेली नव्हती. बर. 2004ला राजू शेट्टी आमदार झाल्यानंतर 2004च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये जवळजवळ 55च्या आसपास डाव्या आघाडीचे लोकही निवडून आले आणि त्यांनी मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा दिला होता. बर. आणि मनमोहन सिंग सरकारला खुली व्यवस्था राबवायची होती आणि डावे हर घटकेला त्यांना विरोध करत होते, ते त्यांना नकोस होत. त्यामुळे 2009ची जी पुढची निवडणूक होती त्यावेळी डाव्यांना तर संसदेत येऊच द्यायचं नाही, पण आपण स्वबळावर येण्यासाठी आपले जे जे मित्रपक्ष आहेत, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल वगैरे, यांच्याही सीट्स पाडायच्या आणि तिथं प्युअर आपली आपण सांगितल्या बोटवर करणारे किंवा आपल्याच पक्षाचे लोक निवडून आणायचे. आणि त्यातून मग असं ठरलं की हातकलंगडे मतदारसंघ हा पूर्ण ऊसाचा पट्टा असल्यामुळं आणि राजूमुळेच ऊस दर मिळतो असं चित्र तयार केल्यामुळं हा उमेदवार इथं चालू शकतो. बर. आणि मग 2004च्या अगोदरच्या म्हणजे 2004 या निवडणुकीमध्ये जे सारे पाटील साहेबांना घरी बसवलं होतं आमदारकी पदावरून, त्यांना मग सांगण्यात आलं की आता तुम्हाला ही जागा रिकामी होती आमदारकीसाठी आणि राजू शेट्टींना आता खासदार करायचा आहे आणि राष्ट्रवादीच्या निवेदिता मानेताईंना पाडायचा आहे. बर. आणि मग एक खेळ करायचा आहे आणि मग तो श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळच्या जनरल मीटिंगमध्ये ती मारहाण झाल्याचं चित्र तयार केलंय. ऍक्च्युअली झालेलं नव्हतं. पोलिसांनी एखाद्या सेटिंग आमदारला मारायचा प्रश्नच नव्हता ना. बरोबर. आणि या बाबतीत पुढं कधीही म्हणजे त्या घटनेपासून सारे पाटील साहेबांनीही त्याला विरोधही केला नाही आणि समर्थनही त्या मारहाणीच काही केलेलं नाही. याचं कारणच ते तसं होतं. तर मला तिथं उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीनं नंतर सांगितलं की ते काय नाही, ते गर्दीत नाटकच करण्यात आलं. बर. आणि रक्त म्हणून टोमॅटो सॉसचाच वास येत होता. बर. म्हणजे हे एकूण चित्र फक्त राजकीय सहानुभूती तयार करायची, म्हणजे ते पुढचं राजकीय भवितव्य डोळ्यासमोर ठेवून हे सगळे चित्र निर्माण केलं. प्रस्थापित काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात राजू शेट्टींनी नेहमीच आंदोलन केलंय. विशेषतः याच लोकांचे आपल्या सगळ्या परिसरामध्ये साखर कारखाने आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आंदोलनं करते आणि मूळची शेतकरी संघटना अशा वेळेला मग नेमकी कुठं होती आणि त्यावेळेला ही चळवळ तेव्हा ते कशा पद्धतीने हाताळत होती? मूळची चळवळ ही व्यापक प्रमाणात आंदोलन करत होती. उलट शेट्टी साहेबांचा एक कोपराच होता शिरोळ तालुक्याचा. बर. फार फार तर हातकलंगडे थोडा. बर. आमची जी मूळ संघटना आहे ती महाराष्ट्रावर आंदोलन करतच होती, पण मंत्रालयातूनच हे सगळं हाताळलं जात असल्यामुळं ज्यावेळी आमचेही कार्यकर्ते हे आंदोलन करत होते त्यावेळी ते वाढावं म्हणून जी काही माध्यमांनी सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं नाही. ते का केलं नाही हा आता आरोप करण्यात काही अर्थ नाही. आणि त्यामुळं मग इतकंच नव्हे तर इथं असं झालं की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या बातम्याही त्यांच्या नावाने छापून घ्यावं लागल्या. बर. मग चळवळी वाढण्यात किंवा तिचा प्रसार होण्यात मर्यादा पडायला लागल्या, पण तरीही आम्ही ते आंदोलन केलीच. इतकंच काय, पुढं राजू शेट्टी 2004ला फुटल्यानंतर 2005ला आमच्यावर आरोपच झाली की आम्ही मंत्र्यांच्या घरावर दगडफेक केली असं. त्यामुळे आम्ही आंदोलनात कमी नाही, उलट त्यांच्या 2 पावलं पुढेच होतो. त्यामुळं आमची आंदोलन चालूच होती. शेतकरी संघटना फोडण्याचा काँग्रेसचा नेमका हेतू काय होता आणि मग त्याचे नेमके पुढे जाऊन परिणाम काय झाले? ते मी मगाशी म्हटलं तसं की ती चळवळ फोडणं गरजेचं होतं. याचं कारण हा विचार इकडं शरद जोशींचा किंवा त्यांची पाठीराखी वाढू देण्यात काही सत्तेला धक्के बसले असते. बर. कारण
तत्कालीन सरकारांचा बेसच ग्रामीण मतदार आणि शेतकरी मतदार शेतमजूर असं होतं ना ते. आणि त्यांना शहरामध्ये भाजप शिवसेना असायची आणि जर ग्रामीण भागातच असा उद्रेक झाला तर एवढं सोपं राहणार नाही त्यांनाही माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी ते फोडलं. प्रश्न असा असतो की असं फोडताना मासा आपल्या गाळाला कुठला लागेल आणि कुठला लागणार नाही, तर तो राजू शेट्टी नावाचा मासा त्यांच्या गाळ्याला लागला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की काँग्रेसनी जाणीवपूर्वक राजू शेट्टींना संघटनेतनं बाजूला केलं आणि त्यांना खासदार आमदार बनवलं. हो हो, अगदी बरोबर. म्हणजे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठीच ह्या सगळ्या गोष्टी पुढे राजू शेट्टी यांनी मान्यच केलेलं आहे की मला वसंतदादा घराण्यांनी वेळोवेळी मदत केली. हे त्यांनी जाहीरपणे इतकंच काय 2019च्या निवडणुकीत राजू शेट्टी आणि इकडं आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील साहेब हे दोघं स्वाभिमानीच्या नावानं उभे राहिले. यात काय विशेष आहे? विशाल पाटलांनी स्वाभिमानी म्हणून ती निवडणूक लढवली होती 2019ची. उघडच आहे. पण राजू शेट्टी संघटनेतनं बाहेर पडले, पण त्यानंतर रघुनाथ दादा सुद्धा संघटनेतनं बाहेर पडले. आता रघुनाथ दादांनी संघटनेमधनं बाहेर पडणं याचं नेमकं काय कारण होतं? काय झालं होतं की तरीही संघटना जोमातच होती. म्हणजे राजू शेट्टी जरी फुटले आणि त्यांचा एक कोपरा बनला होता तो शिरोळ तालुका, पण इकडं संघटना जोरातच होती. तर मग ती आणि फोडायची गरज निर्माण झाली. मग या बाबतीत एन डी पाटील साहेब वगैरे यांना मध्यस्थ घालण्यात आला आणि एन डी पाटील साहेब हे वसंतदादा घराण्याशी एकनिष्ठ. त्यांचा जयंतराव पाटील साहेब किंवा राजाराम बापू घराण्याशी विरोध होता त्यांचा. फार जुना आहे ते राजकारण. आणि रघुनाथ दादांचे वडील हे क्रांतिकारक, वसंतदादा क्रांतिकारक, नागनाथांना क्रांतिकारक. त्यामुळे त्यांचे दादांचे रघुनाथ दादांचे या घराण्याशी जुने जाणे येण्याचे संबंध होते. त्यामुळं आता या बाबतीत मग एन डी पाटील साहेबांना मध्यस्थ घालून मग त्यांनी दादांचे कान भरले आणि ते शरद जोशींच्या विरोधात भरले. हे मी दादांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. हा, एकदा आम्ही जतच्या प्रवासात असताना त्यांनीच मला हे सांगितलं की मी असं एन डी पाटील साहेब म्हणतात. त्यामुळे दादाने शरद जोशींच्या तावडीतली किंवा ताब्यातली किंवा त्यांनी निर्माण केलेली संघटना आपल्या ताब्यात घ्यायचा तो डावपेचच केला आणि ते साहेबांच्या लक्षात आलं. मग साहेबांनी त्यांना अध्यक्षपदावरून सांगलीतच इथं मला वाटतं सप्टेंबर 2007 काढून टाकलं. त्यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक ऑक्टोबर 2006 झाली होती. पुण्याच्या साखर आयुक्तालयात जो ऊस परिषद झाली 10-11 महिन्यातच त्यांना त्या पदावरून हटवलं होतं. कारण त्यांनी या काळात महाराष्ट्रभर दौरे केले त्यावेळी शरद जोशींनाच आव्हान दिलं होतं. कोण शरद जोशी, कोण शरद आनंद जोशी वगैरे अशी भाषा केल्यामुळे ती साहेबांच्या कानावर गेली होती जिकडची तिकडची तक्रार. त्यामुळे साहेबांनी त्यांचं पद काढून घेतलं आणि तेव्हापासून ती बाजूला पडली. म्हणजे राजू शेट्टींनी संघटनेतनं बाजूला होणं, त्यानंतर रघुनाथदादा पाटील यांना सुद्धा बाजूला काढणं. आता संघटनेतले 1-2 चांगले कार्यकर्ते, मातब्बर कार्यकर्ते बाजूला गेल्यानंतर संघटनेमध्ये सदाभाऊ खोत पण होते. यांनी मग संघटना का सोडली किंवा का त्यांनाही अशाच पद्धतीने बाजूला करण्यात आलं? नाही, त्यांना काही बाजूला काढलं नव्हतं. त्या या सगळ्या गोष्टीमुळं जी साताऱ्यामध्ये कार्यकारिणी झाली तिथं त्याच्या अगोदर ह्या सगळ्या घटना घडलेल्या होत्या. त्यामुळं लक्ष्मण वडले जे आमचे अध्यक्ष होते दादानंतरचे, त्यांना त्यांच्या पदावरून किंवा नाही दादाच्या अगोदर वडले होते पण त्यांचं पद, दादांचं पद आणि सदाभाऊंचं पद सातारच्या कार्यकारिणीत काढून घेण्यात आलेलं होतं. आणि याचं कारण सदाभाऊंच्या वागणुकीमुळेच ते घडलेलं होतं. आणि मग त्यांना लक्षात आलं की आपल्याला काही साहेबांच्या पुढं बाकीच काही चालत नव्हतं. म्हणजे सरळ मार्गानं सगळं जावं लागायचं. त्यांच्या हातून तर गंभीर चुका घडल्या होत्या. कुणाच्या? सदाभाऊ खोतांच्या. त्यामुळं मग ते सरळ सुटले. ते राजू शेट्टी या जुन्या मित्राला जाऊन 2009 मध्ये एकत्र आले ते. म्हणजे 2009ला सदाभाऊ खोत यांनी संघटना सोडली, जी शरद जोशींची साथ सोडली आणि ते राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेमध्ये गेले. 2009 नंतर मग ते सोबत होते. 2019 पर्यंत. 2019 पर्यंत. म्हणजे मग 2019 पर्यंत ते पुढच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ते राजू शेट्टींसोबत होते आणि 19 नंतर मग भाजप शिवसेनेबरोबर. बरोबर. आता शेतकरी संघटना फुटणं आणि मग त्याच्यातले काही असे चांगले कार्यकर्ते बाजूला जाणं, मग ते गेल्यानंतर ज्यांनी संघटना उभी केली, चालवली,
एक ध्येय उद्दिष्ट धोरण समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी, अशा मग शरद जोशींच्या समोर कोणते प्रश्न होते किंवा मग त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या याच्याबद्दल संघटना फुटीनंतरच्या? इतक्या दीर्घकाळाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये म्हणजे संघटना किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न हे शून्यातून घेऊन इथंपर्यंत आल्यानंतर बरं हे काही फुटाफुटी इथं पश्चिम महाराष्ट्रामध्येच झालेलं होतं, त्याच्या अगोदर विदर्भ मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रातही झालेली होती. त्यामुळं ते नाराज झाले होते पण ते खंबीर होते, म्हणजे त्यांना अशी काही भीती वाटत नव्हती. ते मग जे उरलेत त्यांना सोबत घेऊन जायची त्यांची हिंमत होती, कारण एक तो विचार होता, एक ती ताकद होती, त्यांचं एक वलय होतं. त्यामुळे त्यांना खंत वाटत असली तरी ते काही डगमगले नव्हते. कारण त्यानंतरही ते सांगलीला आले, 4-5 वेळा आलेच ते. आम्ही लोकांनी साहेबांना इकडे आणलेलं होतं, मोठमोठे कार्यक्रमही केले. बर, आता आपण मगाशी उल्लेख केलात की राजू शेट्टींच्या बद्दल आपण बोलत होतो, तर 2014च्या निवडणुकीमध्ये युती सरकारनं जी निवडणूक लढवली, भाजप शिवसेना युती म्हणून, त्यावेळेला राजू शेट्टी माझ्या माहितीप्रमाणे युती सरकारच्या पाठिंब्यावरती खासदार झाले. होय होय होय. म्हणजे पूर्वी ते काँग्रेसच्या पाठिंब्यावरती आमदार किंवा खासदार झाले आणि 2014ची निवडणूक हे भाजप युतीच्या पाठिंब्यावरती खासदार झाले. अगदी बरोबर. हातकणंगले मतदारसंघात काय झालं होतं की 2009ला जे पहिल्यांदा खासदार झाले त्यांना टार्गेट दिलेलं होतं की तुम्ही एक तर शरद जोशी संघटना खिळखिळी करायची, बर, आणि राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळ्या करायचा. बर बर बर. तो काँग्रेसला जरी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत असली तरी ते नकोसं झालेलं होतं. हा, म्हणजे काँग्रेसनीच त्यांना ते टार्गेट दिलं होतं. दिलं होतं आणि ते राष्ट्रवादीच्याही लक्षात येत नव्हतं. नाही, म्हणजे म्हणूनच काय चाललंय टीका ह्या शरद पवार किंवा राष्ट्रवादीशी त्यांच्यावरती करण्याच्या बाबतीत बऱ्याचदा सगळे आज अखेर त्यांचं. तर त्याचं कारण ते टार्गेट दिलेलं होतं. बर बर. तर तुम्हाला आठवतं का बघा की 2009च्या निवडणुकीमध्ये रघुनाथ दादांना या वसंतदादा घराण्यांनी सांगितलं की तुम्ही कारण ते हातकलंगड्याची जी जागा होती ती शिवसेनेच्या वाट्याला जात होती, त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी तुम्ही घ्या, त्यासाठी काय करायचं. त्यामुळे त्यांनी ती केली उचापती आणि ती शिवसेनेची उमेदवारी स्वतःला घेतली. मग तिकडे राजू शेट्टी उभा राहत आहे तर मी आंदोलनातला नेता आणि ऊस चळवळीतला नेता असं ते होतं. आणि मग ते काय त्यांनी उद्धवजींना पटवून दिलं देवजाने, आणि ते त्यांनाही कसं पटलं हे गुलदस्त्यातली गोष्ट. आणि मग राणे साहेब कोकणातून घाटावर आले आणि त्यांनी सगळ्यात जुन्या शिवसैनिकांना त्यांच्यासोबत जे पूर्वी काम करत त्यांना सांगितलं काय उपयोग तुमचा, कोण रघुनाथ दादा पाटील उभे राहिलेले आहेत आणि तुम्हाला तिकीटही दिलं नाही तुमच्या पक्षाने, कशाला त्यांचा प्रचार करता, त्यापेक्षा हा राजू शेट्टी बघा आमदार होता आणि उसाचा भाव मागतो वगैरे वगैरे असं ते सांगत सगळ्याला, म्हणजे तिकडं सत्यजित पाटील असतील, इकडं आणखी इकडं इचलकरंजीत काही त्यांचं मोठं हे होतं जाधव वगैरे मंडळी, त्या सगळ्यांना भेटले आणि संध्याकाळी इथं सर्किट हाऊसला आली होती आणि सकाळी 7 वाजता राजू शेट्टी त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांनी सांगितलं की मी काम केलेलं आहे तुझं. तर राजू शेट्टीना त्या खासदारकीला म्हणजे निवेदिता मानेताईंना पाडायला ज्यांनी मदत केली त्यात शिवसेनेचे सत्यजित पाटील होते, PN पाटील होते, आवाडे होते, सारे पाटील साहेब होते, शिराळ्यात शिवाजीराव नाईक साहेब होते, वाळव्यात नाईकवाडी घराणं होतं, इथून सांगली कारखान्यावरून सगळ्या हालचाली होत होत्या. तर तुम्ही लक्षात घ्या की पुढच्या 2014च्या निवडणुकीत जे यापैकी जे आमदारकीला उभा राहिले किंवा खासदारकीला उभा राहिले राष्ट्रवादीने त्यांना सगळ्यांना पाडलेला आहे. आणि आजही यात सगळ्यात पुढे होऊन काम करणाऱ्या हर्षवर्धन पाटील साहेबांना आजही ते निवडून येऊ देत नाहीत. तर राजूला निवडून आणण्यासाठी काँग्रेसला आणि या सगळ्या मंडळींना हे भोगायला लागलेले आहेत. तर ज्ञानेश्वर माऊलींनी जसं सांगितले की चेंडू तुम्ही जेवढा भिंतीवर जोरात फेकाल तेवढाच तो उलटून अंगावर येतो, तो त्यांच्या अंगावर आलेला आहे. आणि याचे परिणाम असे झाले की शरद जोशी संघटना संपवण्याच्या या नादात काँग्रेसला महाराष्ट्रातली सत्ता गमावावी लागली. त्याचे म्हणजे ते
उलटून आलेला चेंडू आहे त्यांच्यावर. बरोबर. ही गंमत करायला गेले, आमचं नुकसान झालं, म्हणजे चळवळीचं नुकसान झालं, यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. बरोबर. पण यामुळं भाजप सत्तेत किंवा शिवसेना तत्कालीन सत्तेत येण्याचे मार्ग सोपे झाले. म्हणजे कोणाला तरी रोखण्यासाठी केलेले प्रयत्न भविष्यात अंगलट आले, त्यांना चांगलट आले, अशी सध्याची परिस्थिती, राजकीय परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. हे मी नावं घेऊन सांगतोय तुम्हाला. त्यामुळेच कदाचित आता सगळीकडं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा जो काही झालेला पराभव आहे गेल्या 8-10 वर्षांमध्ये, हा आपल्याला बघायला मिळतोय. 2019च्या निवडणुकीमध्ये आपण मगाशी म्हणालो की विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतनं निवडणूक लढवली, त्यांना तिकीट दिलं नाही काँग्रेसने, आणि ही जागा स्वाभिमानाला सोडली गेली असं जाहीर केलं. म्हणजे याचं लिंकिंग कदाचित मग 10 वर्षापूर्वीच असावं की जे तुम्ही मगाशी उल्लेख केलाय की काँग्रेसच्याच पाठबळावरती राजू शेट्टी हे आमदार किंवा खासदार झाले, आणि पुन्हा 2019च्या निवडणुकीत त्यांनी मग त्यांच्यासोबत आघाडी केली. तुम्हाला मी गंमत सांगतो की राणेसाहेब फुटले आणि त्यांनी एक स्वाभिमान नावाचा पक्ष तयार केला, आणि शेट्टी फुटले आणि त्यांनी स्वाभिमानी तयार केली. जुळणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. मगाशी एक विषय राहिला तो 2014ला युती भाजप शिवसेनेची राजू शेट्टीने केली. बरोबर. भाजपचं सरकार येणार हे जवळजवळ त्यांना कळलेलंच होतं, म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. तर त्यातही आपल्या सीट्स, आता जो परंपरागत काँग्रेसचा माणूस आहे तो त्यांच्याकडे युती करणं शक्यच नव्हतं, म्हणजे ते त्यांना मर्यादा पडत होत्या की मग. पण राजू शेट्टी हे नेहमी अपक्ष म्हणून येत असल्यामुळे त्यांना ते सोयीचं होतं. तर या काँग्रेसच्याच सल्ल्यानं राजू शेट्टी हे यांच्याबरोबर गेले, भाजपशी. आणि ते गोड बोलून त्यांनी ते पाठिंबा वगैरे घेतला. या धावपळ थोडी सदाभाऊनी केली असेल. पण तुम्हाला आठवतंय का बघा की बरोबर नंतर सत्तेत मोदी साहेब वगैरे आल्यानंतर 1-1.25 वर्षातच चंद्राबाबू नायडूंनी जो अविश्वास ठराव सरकारवर आणला होता, त्यावेळी राजू शेट्टी हे अविश्वास ठरावाच्या बाजूला होते, म्हणजे भाजपच्या विरोधात गेले होते. तेव्हापासून आज अखेर आता भाजप त्यांना काही निवडून येऊ देत नाही. बरोबर. म्हणजे पडद्यामागे अशा बऱ्याच घडामोडी घडत असतात ज्या लोकांच्या समोर येत नाही, सत्य लोकांना दीर्घकाळ कळत नाही. म्हणजे राजकारणचे 2 पट आहेत, एक समोर दिसणारा आणि एक पडद्या पाठीमागचा जो न दिसणारा पण सत्य असणारा. आणि मग अशा सत्य त्या घडामोडींबद्दल आपण चर्चा करतोय. बरोबर. 2019ला मगाशी आपण तेच म्हणत होतो की 2019ला जी निवडणूक झाली, विशाल पाटील यांनी ती निवडणूक लढवली आणि तिथं त्यांचा पराभव झाला. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये ते अपक्ष म्हणून निवडणुकीत उभं राहिले, काँग्रेसनं आत्ताही त्यांना तिकीट दिलं नाही, आणि इथं मात्र ते निवडून आले. मग या सगळ्यामध्ये शेतकरी संघटना कुठे होती, स्वाभिमानी शेतकरी संघटना? नाही, आता स्वाभिमानीचा दबदबाच कमी झाला ना. राजू शेट्टी हे 19ला पडल्यामुळं आणि ते वलय संपलेलंच आहे. उलट त्यांची मतं फारच घटत गेली. म्हणजे त्यावेळी 2 नंबरवर होते 2019ला, तर आता 24ला ते 3 नंबरवर गेले. डिपॉझिटही जप्त झालं. हे त्यांनाही माहित होतं या वसंतदादा घराण्याला. मग ते विशाल पाटील साहेबांनी स्थानिक भाजपला वगैरे आता युती आहे त्यांची, जी न दिसणारी आहे. ते किती जरी म्हणत असले तरी अजितदादा पवार गट आणि शिंदे साहेबांचा थोडाफार, म्हणजे आपले विट्याकडचे लोक वगैरे त्यांचे जे शिवसेनेचे ते, आणि इथं भाजप, ते एकमेकाच्या गळ्या घालूनच चालू आहेत. त्यामुळे ते आले निवडून. बरोबर. आणि काकांना, म्हणजे संजय काकांना ते आता खरं बोलणार नाहीत, सांगणार नाहीत. त्यांना दुसरंच काहीतरी आमिष दाखवलं आणि तुम्हाला तिकडं हे करतो, ऍडजस्ट करतो, इकडे हे काय, असं झालेलं आहे. आता मतदारांना कधीच कळणार नाही. खरंय. पण याच्यामध्ये आपण मगाशी चर्चेतनं बऱ्याचदा सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करतोय की शेतकरी संघटना जी मूळ होती त्याच्यातून राजू शेट्टी बाहेर पडले, रघुनाथदादा बाहेर पडले, सदाभाऊ खोतही गेले. सदाभाऊ खोत यांनी 2009ला मूळ शेतकरी संघटनेमधनं बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टींसोबत 8-10 वर्ष काम केलं, आणि नंतर सदाभाऊ खोत राजू शेट्टींपासूनही दुरावले. बरोबर. पण त्यांनी त्या संधीचा फायदा करून घेतला. नंतर त्यांनी काही निवडणुका पण 1-2 लढवल्या, लोकसभेला ते उभे राहिले. विधान परिषदेवरती त्यांनी आता आमदारकी परत मिळवली. यापूर्वी ते मंत्रीही राहिले, पण राज्यमंत्री. तर मग सदाभाऊ
खोत हे राजू शेट्टींपासून फुटण्याचं कारण काय? 2014 मध्ये यांची युती झाली ना राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली. त्यावेळी सदाभाऊ त्यांच्या बरोबरच होते आणि त्यावेळेच्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसनं न मागताही भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. तुम्हाला आठवत आहे? हो बरोबर. त्यामुळं ते 5 वर्ष नंतर मग शिवसेनेला सोबत घेतलं भाजपनं, हे झालं. पण ती 5 वर्ष जयंतराव पाटील साहेब वगैरे यांचा आणि भाजपचा किंवा शिवसेनेचा घरोबा चांगला होता. आणि मग शिवाजीराव नाईक साहेब हे त्यावेळी निवडून आलते आमदार म्हणून. आणि ते पूर्वीचे बांधकाम राज्यमंत्री वगैरे अनुभवी व्यक्ती असल्यामुळे त्यांना जर पक्षानं भाजपनं जर मंत्रीपद दिलं तर ते जयंतराव पाटील साहेबांना त्रासदायक ठरणार अशी त्यांची म्हणजे भीती असेल. बरोबर. म्हणून त्याने सदाभाऊ खोत किती चांगले आहेत हे फडणवीस साहेबांच्यावर बिंबवलं. बर. आणि ती पहिलं जे मंत्रीपद आहे आणि आमदारकी पद हे जयंतराव पाटील साहेबांचीच कृपा आहे. म्हणजे जयंत पाटील यांच्यामुळं सदाभाऊला मंत्रीपद मिळालं. त्याचा रेफरन्स देतो की त्यांना ते मंत्रीपद किंवा आमदारकी द्यायच्या अगोदर करारात ते सगळे एकत्र आले होते फडणवीस साहेब वगैरे. त्यावेळी जाहीर सभेत फडणवीस साहेब म्हटले होते की जयंतराव पाटील साहेब आम्ही लवकरच सदाभाऊना मंत्री करतोय. ते जुळणाऱ्या गोष्टी आहेत, काय विशेष. बरोबर. म्हणजे वेगळ्या पक्षामध्ये दुसऱ्याला थोपवण्यासाठी सदाभाऊना ते म्हणजे वेगळ्या पक्षांमध्ये असताना सुद्धा राजकारणामध्ये काही होऊ शकतं. हो. एकमेकाला क्रॉस करणं किंवा एकमेकाच्या विरोधात जाऊन वेगळ्या काही पद्धतीनं कोणाला थांबवायचं आणि कोणाला पुढे घ्यायचं. होय. याचं राजकारण हे न कळणार आहे. होय. म्हणजे ते लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. डोळे झाकून लोक राहिले तर लोकांना चांगलं सरकार, चांगले प्रतिनिधी मिळणारच नाही. खरंय. आपण बराच वेळ चर्चा करतोय आणि मला असं वाटतं की आपल्या या संवादातनं किंवा चर्चेतनं शेतकरी संघटना कशी फुटली आणि त्याच्या पाठीमागं कोणत्या पद्धतीचं राजकारण कसं घडत गेलं याच्यावरती चांगला प्रकाश जो तुम्ही टाकलाय. आणि याच्यातनं निश्चितपणानं आपल्या प्रेक्षकांना एक राजकारण कोणत्या स्तराचं असू शकतं किंवा कोणत्या पातळीचं होऊ शकतं किंवा जाऊ शकतं हे लक्षात आलं असेल. कारण जे समोर जे दिसतं ते सगळंच सत्य नसतं हे तुम्ही यातनं उलगडण्याचा प्रयत्न केलाय. आणि निश्चितपणानं जे काही चाललेल्या घडामोडी आहेत आता सध्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुका आणि प्रत्येक पक्ष आज स्वतंत्रपणानं काही निवडणुका लढतोय. पण वरती मात्र केंद्रामध्ये असेल किंवा मग राज्यामध्ये युतीमध्ये बसलेले आहेत. तर निश्चितपणानं मतदारांना हे लक्षात येईल की हे फक्त दिसणारं चित्र आहे. पाठीमागे बऱ्याच घडामोडी घडत असतात आणि ते आपल्या दृष्टीस पडत नाहीत. आणि आपण जे समोर दिसतं त्याला आपण सत्य मानत पुढे जातो. तर याचीच काही झापडं जी होती डोळ्यावरची ती उलगडण्याचा प्रयत्न तुमच्या या संवादातनं झाला असेल असं मी मानतो. आणि आपला आजचा पॉडकास्ट आपण हा एक वेगळा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलाय असं समजून इथं थांबूयात. कोलेजी, तुम्ही सत्यवेद माध्यम समूहामध्ये आलात आणि जे काही शेतकरी संघटना फुटीपासून ते राजकारणापर्यंत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल परखड असं भाष्य केलं. तुमचे अनुभव तुम्ही सांगितलेत, आमच्या पॉडकास्टमधून मांडलेत. मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. मी तुमचं सत्यवेद समूहाचे, तुमच्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो. प्रेक्षक हो, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे नेते संजयजी कोले आज आपल्या इथं आले होते. आपण त्यांच्याशी शेतकरी संघटना कशी फुटली, त्या फुटीमागची नेमकी कारणं कोणती आणि नेमकं राजकारण हे पडद्यामागचं कसं आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.